खरं तर सगळ्यांना आज गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर हे वर्ष सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं जावं सगळ्यांना ही ईश्वराचरणी प्रार्थना करते आणि खरं तर व्हिडिओला सुरुवात करते. आज होता गुढीपाडवा आणि खरं तर लवकर उठून अंघोळ वगैरे करून देवपूजा करण्यासाठी घेतली होती. देवपूजा करताना असं झालं नाही, एकतर उशीर झाला होता. काडी ओढली तरी काडी पण लागत नव्हती. लायटर लावला तर लायटर पण लागत नव्हता. गॅस पेटूनच काडी पेटवून दिवा लावून घेतला आणि पूजा करायला घेतली. आणि इकडं बघा आजूचं चाललं होतं. पूजा झाल्यानंतर हो पाला देवाला अर्पण करण्यासाठी वर्ष कसं आहे बघण्यासाठी पाला केला जातो तयार. आणि नंतर दारातील रांगोळी काढण्यासाठी मी घेतली होती. रांगोळी काढली बघा, अशी मस्त रांगोळी काढून घेतली आणि बाळाचं चाललं. ही आहे ना पप्पाची, मम्मीची आणि पावड्याची गुढी. माझी एकटीने मी बनवली सेम हिच्यासारख्या. उघडली ही गुढी, पण मी हिचा नाही खाणार, हिचं खाणार हिचं. हिचंही असं चाललं होतं आणि दोघांनी एकमेकाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि भेटायचं चाललं होतं दोघा भावाभावांचं. खरं तर खूप ह्या वर्षाचं महत्त्व आहे बरं का. आणि आत्ता देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर चला म्हटलं आता गुढीची पूजा करायला घेतली होती. रांगोळी वगैरे झाल्यानंतर गुढीची पूजा करण्यासाठी ताट घेऊन आली होती. तुम्हाला माहिती आहे का गुढीपाडवा हा सण कशासाठी साजरा केला जातो? खरं तर गुढीपाडवा या वर्षाचं खूप मोठं महत्त्व आहे. जेव्हा श्रीराम प्रभू 14 वर्षाचा वनवास भोगून जेव्हा अयोध्यात परत आले होते तेव्हा लोकांनी आनंदाने मस्त गुढी घरोघरी उभारली होती. त्याच्यासाठी तर तेव्हापासून सगळ्यांना आनंद झाला होता. गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो बघा. गुढीपाडवा या सणाचं महत्त्व म्हणजे चैत्र महिन्यात गुढीपाडवा येतो आणि मराठी महिन्यातील पहिला सण आहे. आणि चैत्र महिन्यात कसं झाडाची जुनी पानं गळून नवी पालवी फुटते झाडांना आणि दाट हिरवीगार सावली पसरते. ऊन भरपूर असतं पण झाडांना एवढ्या उन्हामध्ये पालवी फुटून थंडगार सावली पडते. ही चैत्र महिन्यात खरं तर गुढीपासून सुरुवात होते चैत्र महिन्यात. आणि नंतर पूजा वगैरे गुढीची करून घेतली, नमस्कारही केला आणि ती पाला तयार केलेला कडू लिंबाचा तो पाला सगळ्यांना दिला. खरं तर दादाला खूप कडू लागलं होतं, त्यानं तसंच खाऊन घेतला. धनश्री तर खायला नकोच म्हणत होती. ह्यांनी पण खाऊन घेतला, मी पण खाल्ला व सगळ्यांना वाटून दिलं. सगळ्यांना वाटल्यानंतर पोरांनी गुढीला नमस्कार करून घेतला आणि चाळीत पण बघा अशी चालली होती गुढीची धमाल. मस्त सगळ्यांनी आपल्या आपल्या गुढ्या उभारल्या होत्या आणि नंतर अहोंच्याही पाया पडून घेतलं आणि नंतर त्यांनाही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि आणि नंतर म्हणलं चला थोडंसं फोटोशूट करूया म्हणून आमचं चाललं होतं दोघांचं मुलांचं फोटो काढायचा मस्तपैकी. सगळ्यांनी मस्त फोटो काढून घेतले आणि नंतर मला जरा स्वयंपाकही करायचा होता. खरं तर आज गुढीसाठी शेवळ्या साखरेचाच नैवेद्य बनवला होता, पण पुरणपोळीचा स्वयंपाक राहिला होता एवढ्या सगळ्या गडबडीत. आता इथून पुढं करायची होती पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात. चला मग डाळ शिजवून घेतली होती आणि एवढी काढून घेतलं. म्हणलं चला आता पुढच्या तयारीला लागायचं म्हणून डाळ नितळण्यासाठी ठेवली आणि भाताचा कुकर लावायचा होता. तर पुरणही परतायला ठेवलं आणि भाताचा कुकर लावून झाल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर आमचं असं चाललं होतं मस्त जेवण करायचं. खरं तर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी काढून ठेवला होता, तोपर्यंतच मुलांचं जेवायला पुरणपोळी म्हणलं का मुलांना खूप आवडती आणि नैवेद्य दाखवायच्या अगोदरच जेवायला बसली. त्या दोघांना खरं तर वाढून दिलं. नाश्ता करा म्हटलं तर नाश्ताही केला नव्हता, का तर पुरणाची पोळी खायची होती पोलांना म्हणून पुरणपोळी जेवण वगैरे त्यांना वाढून दिलं आणि देवाला नैवेद्य दाखवलं. मीही जेवण केलं. मग चला कसा वाटला आजचा ब्लॉग. बाय बाय, भेटू.